नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आज 26 फेब्रुवारी आहे। आज आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी पेपर झाला होता। तर या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, बाल कामगार बघा यांचे कायदे करण्याचं धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी ठरवण्यात आले होते? बघा, बाल कामगार यांचे कायदे बघा करण्याचं धोरण खालीलपैकी कोणत्या एका वर्षी ठरवण्यात आले होते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1987 या वर्षी बघा बालकामगार बघा यांचे कायदे करण्याचे धोरण ठरवण्यात आले होते। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियमन सन 2005 बघा हा खालीलपैकी केव्हा अंमलात आला? बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियमन बघा हा सन 2005 चा अधिनियमन आहे। तर तो खालीलपैकी कोणत्या दिवशी या ठिकाणी अंमलात आलेला अधिनियम आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 20 जानेवारी बघा सन 2006 ला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियमन बघा या ठिकाणी अंमलात आलेला तो अधिनियम आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, ICDS बघा यांचे स्थापना वर्ष खालीलपैकी कोणतं? बघा, ICDS बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS यांचं बघा स्थापना वर्ष खालीलपैकी कोणतं आहे? बघा, ICDS बघा स्थापना वर्ष बघा सन 1975 बघा हे वर्ष ICDS बघा यांच्या या ठिकाणी स्थापना वर्ष आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कौटुंबिक हिंसाचार हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा? बघा, कौटुंबिक हिंसाचार हा बघा प्रतिबंधक हा कायदा आहे। तर तो खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, कौटुंबिक हिंसाचार बघा प्रतिबंधक हा कायदा बघा सन 2005 या ठिकाणी हा कायदा आहे। बघा, प्रश्न बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये या ठिकाणी रिपीट झालेला तो प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, हुंडा प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या एका वर्षीचा कायदा आहे? हुंडा प्रतिबंधक कायदा बघा, हुंडा प्रतिबंधक बघा हा कायदा सन 1961 या वर्षी बघा हुंडा प्रतिबंधक हा कायदा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, प्रधानमंत्री किमान कौशल्य कार्यक्रम बघा या कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून? प्रधानमंत्री किमान कौशल्य कार्यक्रम यांची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे? बघा, 15 मार्च बघा 15 जुलै सन 2015 पासून बघा या ठिकाणी प्रधानमंत्री किमान कौशल्य कार्यक्रम यांच्या ठिकाणी सुरुवात झाली। बघा, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, CDPO म्हणजेच बघा महिला व बाल विकास अधिकारी बघा महिला व बाल विकास अधिकारी यांचं कार्य खालीलपैकी कोणतं कार्य असते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अंगणवाडी बघा पर्यवेक्षिकावर नियंत्रण ठेवणे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी CDPO यांच्या या ठिकाणी मुख्य कार्य असते। प्रश्न क्रमांक 8 बघा पूरक पोषण आहार लाभार्थी यांचा कालावधी खालीलपैकी किती असतो? बघा, पूरक पोषण आहार लाभार्थी यांचा कालावधी खालीलपैकी किती कालावधी असतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता 6 महिने ते बघा 6 वर्ष बघा हा कालावधी पूरक पोषण आहार लाभार्थी यांच्या ठिकाणी कालावधी असतो। ऑप्शन क्रमांक बघा 1 आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, माफिम बघा या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आपल्याला सांगायचं आहे। MAFIM माफिम या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आपल्याला सांगायचं आहे। बघा, या ठिकाणी वरीलपैकी बघा सर्व या ठिकाणी माफिमच्या या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहेत। बघा, महिलांना बघा सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या बघा या ठिकाणी सक्षमीकरण करणे बघा त्यांना बघा स्वयंरोजगार उद्योगासाठी प्रोत्साहित करणे आणि महिला बचत गट बघा या ठिकाणी मार्गदर्शन करणे आणि मदत करणे ऑप्शन बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहेत। प्रश्न क्रमांक 10 बघा, भिक्षक योजना खालीलपैकी कोणत्या एका मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी योजना आहे? भिक्षक योजना खालीलपैकी कोणत्या एका मंत्रालयाच्या अंतर्गत बघा येणारी योजना आहे? भिक्षक योजना बघा, भिक्षक बघा ही योजना सामाजिक न्याय विशेष सहाय्य बघा या मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी येणारी ती एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी योजना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे?
बघा महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश कृष्णा नदीचं बघा उगमस्थान हे महाराष्ट्र राज्यामध्ये असून बघा बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी बघा कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे. मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे. बघा मोर्लो मिंटो बघा हा सुधारणा कायदा सन 1909 या ठिकाणी तो कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 3 बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा अंगणवाडी मुख्य सेविका बघा अतिसंभाव्य 5000 प्रश्नाचं PDF आहे. त्यामधले बघा बरेचसे प्रश्न बघा परीक्षेला बघा पडत आहेत. बघा जर कोणाला आपल्याकडचं अतिसंभाव्य PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे IMP PDF पाठवलं जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा CDMA बघा हे तंत्रज्ञान खालीलपैकी कशा संबंधीचं बघा CDMA बघा हे तंत्रज्ञान खालीलपैकी कशा संबंधीचं तंत्रज्ञान आहे. बघा मोबाईल फोन यांच्या संबंधित या ठिकाणी तंत्रज्ञान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण असतात. बघा कॅथोड किरण कोणत्या प्रकारचे किरण असतात. बघा कॅथोड बघा हे किरण तर ऋण प्रभारित या प्रकारचे या ठिकाणी ते कण असतात. प्रश्न क्रमांक 15 बघा सत्तीची पद्धत खालीलपैकी कोणत्या एका गव्हर्नर जनरलने बंद केलेली. बघा सत्तीची पद्धत बघा खालीलपैकी कोणत्या एका गव्हर्नर जनरलने बंद केलेली पद्धत आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी बघा सत्तीची पद्धत त्यांनी बघा बंद केलेली पद्धत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच बघा इस्रोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा इस्रोचं बघा मुख्यालय बघा बेंगलोर बघा या ठिकाणी बघा इस्रोचं या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं. मराठी भाषेमधलं बघा पहिलं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे. बघा मराठी भाषेमधलं बघा पहिलं वर्तमानपत्र तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 दर्पण बघा हे मराठी भाषेमध्ये या ठिकाणी पहिलं या ठिकाणी वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वातंत्र्यवीर बघा सावरकर यांनी सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली. बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन 1904 मध्ये बघा खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती. बघा स्वातंत्र्यवीर बघा सावरकर यांनी सन 1904 मध्ये बघा अभिनव भारत या ठिकाणी ही संघटना स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत सरकारची बघा उडान ही योजना खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची. बघा भारत सरकारची बघा उडान ही योजना कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची योजना आहे. बघा उडान ही योजना बघा नागरिक उडान यांच्या संबंधीची या ठिकाणी योजना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा LAN बघा या ठिकाणी संगणकावरचा प्रश्न आहे. LAN योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. LAN बघा लोकल एरिया नेटवर्क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम बघा खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा कार्यक्रम आहे. बघा महाराष्ट्र मिशन 1 मिलियन बघा हा कार्यक्रम बघा फुटबॉल या खेळासंबंधीचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या भारतीय महिला मानकरी खालीलपैकी कोण आहेत. बघा नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या भारतीय महिला मानकरी खालीलपैकी कोण आहेत. तर मदर तेरेसा बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी आपले बघा प्रश्न संपलेले आहेत. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळेल. बघा हे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नाचं एक अतिसंभाव्य PDF आहे. त्यामधले बरेचसे प्रश्न परीक्षेला पडत आहेत. जर कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे IMP PDF पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.